विद्यार्थी मित्रो नमस्कार. आज आपण नवीन शैक्षणिक धोरण जे भारत सरकारनं राबवायचे ठरवलेले आहे त्याबद्दल थोडक्यामध्ये माहिती केली. बघा, आता पूर्ण देशामध्ये एकच शैक्षणिक पद्धती असावी असा ह्या मागचा उद्देश आपल्याला पाहायला मिळतो. जसं जगामध्ये जी शिक्षण प्रणाली चालू आहे, जी डिग्री आहे, तशाच प्रकारची डिग्री आपल्याकडे असते. पहिली डिग्री आपल्याकडे 4 वर्षाची होती, 3 वर्षाची होती, ती 4 वर्षाची करण्यात आलेली आहे. डी फार्मसीची डिग्री 4 वर्षाची, इंजिनिअरिंगची डिग्री 4 वर्षाची, काही डिग्र्या 3 वर्षाच्या होत्या. तर हा जो बदल आहे वेगवेगळा काय की कुठली 3 वर्षाची, कुठली 4 वर्षाची, कुठली 5 वर्षाची असं न ठेवता सलग हे पूर्णतः अशा प्रकारचं असावं असं एकूणच UGCचं मत. आणि इथला विद्यार्थी हा समकक्ष परिचय विद्यापीठाशी संलग्नित जसं समकक्ष असावं त्याची डिग्री तेवढ्याच स्वरूपाची शिवायची. आणि त्यामुळं UGCनं सर्व विद्यापीठांना आदेश दिलेले आहे तिच्या RDCने की अशा प्रकारे तुम्ही काय करा की पूर्णतः वेगवेगळे शैक्षणिक धोरण राबवता नवीन शैक्षणिक धोरण NEP न्यू एज्युकेशनल पॉलिसी लागू करा. आणि ही विद्यार्थ्यांसाठी आपण ह्या वर्षीपासून BA फर्स्ट इयरला ती लागू करणार. त्यामध्ये आपण पाहतो की जे BA आहे त्या ठराविक कालावधीमध्ये ते वाढणार आहे. 2 आपलं त्याच्यात सर्टिफिकेट कोर्स आहे, कंटिन्यू PG पण करता येणार आहे. अशा प्रकारे हे नवीन शैक्षणिक धोरण सर्व विद्यापीठानं राबवण्याचं ठरवलेलं आहे. आता महाराष्ट्रामध्ये जेवढे विद्यापीठ आहेत त्यांनी अशा प्रकारे सुरुवात केलेली आहे. ढोबळमानानं आता याचा सिलेबस बनवणं चालू आहे, इतिहासाचा पण सिलेबस बनवणं चालू आहे. तो पूर्ण झालेला आहे. आता जेव्हा तो अपलोड होईल, आता या वर्षीपासून आपल्याला त्याची सुरुवात करायची आहे. तो जसा अपलोड होईल तसा आपण त्या संदर्भामध्ये तासिका घेऊ.